कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही आपण घरी जाऊन डॅडीना भेटूया का? नाही पण माझी कितीही इच्छा असली तरी सुद्धा मी मध्यस्थी करून तुम्हाला न्याय नाही मिळवून देऊ शकत. काय सांगता? हो, तुमचा प्रश्न तुम्हालाच सोडवावा लागेल. ठीक आहे, सोडवतो. काय जमीन खणली की सगळे प्रश्न सुटतील. जमिनीत काय दडलंय जमिनीत, जमिनीत काय पुरलंय जमिनीत, शोध घेणार, तुला पोचवणार. काळू सकपाळ. तू येतेस? नाही ग, मला खूप कामं पडलीत. आम्ही रिकाम टेकडे. असं कुठे म्हंटल मी? वंस वंस काय? अगं खरंच, जर तुला कंटाळा आला असेल तर वैभवकडे जाऊन ये. ए नको नको. अगं लग्न ठरलं म्हणून काय होणाऱ्या नवऱ्याच्या घरी सारखं सारखं जायचं? तसे आपले संस्कार नाहीत. अगं लोक नावं ठेवतात, शिवाय सारखी सारखी पाठी पाठी फिरते म्हणून नवरा सुद्धा गृहीत धरायला लागतो ते वेगळं. बरंच कळतं ग तुला. मग वाटलं काय तुला? राधा, अगं मी अनाथाश्रमासाठी रेवतीकडून जागा घेणाऱ्या या विषयावरून माझ्यात आणि वैभवमध्ये मतभेद झालेत खरे. पण मी काय म्हणते, तू त्याच्या घरी गेली होतीस तेव्हा तुमच्यात काही बोलणं झालं का? फारसं नाही. पण आरती, वैभवला आणि मलाही तुझी खूप काळजी वाटते ग. अगं काळजी का नाही वाटणार? आपलं नातंच तसं आहे ना. मग ऐक ना आमचं, तू नको घेऊ रेवतीकडून जमीन. अगं रेवती काय एकटीच आहे का की जिला समाज कार्यासाठी हातभार लावावा असं वाटतंय? जशी जाहिरात बघून रेवती समोर आली तसं इतरही कोणीतरी येईल ना. मला हे कळत नाहीये की तू धीर का धरत नाहीयेस? हे बघ राधा, मला असं म्हणायचंच नाहीये, पण सध्या रेवती हा एकच ऑप्शन आहे माझ्या समोर, म्हणून मी तिच्याकडे इतकं पॉझिटिव्हली बघते. हे बघ, तुझा मुद्दा अगदीच चुकीचा आहे असं मला नाही वाटत, पण मला आणि वैभवला मला माहितीये. हे बघ राधा, मला सगळं कळतंय. एकतर रेवती सानेंची अनवरस मुलगी. बरं, सानेंचा मुलगा सौरभ, मी त्याच्याशी लग्न केलं नाही म्हणून मला टॉर्चर करतोय. मोडक फॅमिलीने आमची फसवणूक केली असं म्हणून साने काकांनी डॅडींशी असलेले सगळे व्यावसायिक संबंध तोडले. हे सगळं जरी घडलं असलं तरी मला सांग राधा, या सगळ्यात मी कुठे आहे? म्हणजे बघ ना, मी सौरभला त्याच्याशी लग्न करते असं सांगून त्याच्याशी लग्न मोडलेलं नाहीये.
मी फसवलेलं नाहीये त्याला. उलट मी जर कंप्लेंट केली ना तर तो कधीही लॉकअप मध्ये जाऊ शकतो. अर्थात मला तसं काही करायचं नाहीये, कारण तसं जर मी केलं ना तर माझ्या डॅडींमधलं आणि साने काकांमधलं शीतयुद्ध पुन्हा भडकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, रेवतीचं म्हणशील ना तर ती अतिशय धाडसी मुलगी आहे ग. म्हणजे बघ ना, सानेंसारख्या इतक्या मोठ्या माणसाविरुद्ध ती कोर्टात गेली, ती त्यांच्या विरुद्ध लढली. बरं, ती त्यांचीच मुलगी आहे की तिने सुद्धा केलं. नाही नाही, या बाबतीत मात्र मानलं पाहिजे ना तिला. आणि मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे तिने मला आमच्या पहिल्याच भेटीत सांगून टाकलं की ती कोणाची कोण आहे. पण जे काही असेल त्याच्याशी माझं काय घेणं देणं. हे बघ, मी तुला अगदी खरं सांगते, तिने मला पहिल्याच भेटीत तिची दुर्दैवी कहाणी सांगितली. पण सानेंचा मुलगा सौरभ मला टॉर्चर करतोय हे मी तिला सांगितलेलं नाहीये. आणि माझी खात्री आहे, ज्या वेळी तिला हे कळेल ना, ती माझ्या मागे ठामपणे उभी राहील. माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. हे बरोबर आहे. अगं, म्हणून मी सांगते, तुम्ही माझी काळजी खरंच नका करू. काळजी करू नका म्हणजे तू खरंच वैभवला आश्रमच्या प्रोजेक्ट पासून दूर ठेवणार आहेस की काय? हे बघ राधा, तुमचा संसार अजून सुरू व्हायचा आहे. तुमच्या दोघांमध्ये, तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे माझ्यामुळे तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये, बस. म्हणून मी वैभवला या सगळ्या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतेय खरा, पण तो असं मला एकटीला सोडून जाणार नाही. वैभव माझी सावली आहे. माझी सावली मला सोडून जाऊ शकेल का कधी? रणजितचं काय चाललंय ते तू बघतेच आहेस. आरती घर सोडून निघून गेली. वाटलं होतं नातवंड खेळतील अंगणात, पण तेही सुख नशिबात नाही. मला खूप आवड होती मुलांची. तुमची सगळी स्वप्न माझ्यामुळे अपूर्ण राहिली ना आई. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. पण मी काय करू आई, घरातून निघून जाण्याची हिंमतच नाही होतो. मी जगणार तरी कोणाच्या आधाराने ना. किती उपास तापास केले, काय काय केलं, पण आई होणं हे माझ्या नशिबातच नाहीये हो. आई, मी लवकरच जाणार आहे इथून. मला कळतंय हो की तुम्ही खूप एकट्या पडल्या आहात, पण मी तरी काय करू. रणजित तिकडे लॉकअप मध्ये, मला एकटीला इकडे राहवतच नाहीये. एक वेळ तुमच्यासाठी ना मी इथे राहिले असते, पण डॅडी मला धक्के मारून इकडनं हाकलून देतील. त्यापेक्षा मी जाते. तुम्ही काळजी घ्या तुमची. काय पाप केली होती मी, म्हणून हे असे दिवस बघायची वेळ आली आहे माझ्यावर. रणजित, तू काळजी नको करूस. वैभव आहे ना, त्याचे एक वकील मित्र आहेत,
आज मी त्यांना भेटायला जाणार आहे. सगळे कागदपत्र जर का जमले ना तर कदाचित आजच जामीन मिळेल तुला, नाही तर उद्या तर नक्की. कुठे राहतेस? आपण जी जागा बघितली होती ना तिथेच शिफ्ट झालं. बस तुझ्या येण्याची वाट बघते. तुला पोलिसांनी त्रास नाही ना दिला? नाही, त्रास वगैरे काही नाही, पण शेवटी पोलीस कोठडी आहे. डास टेकून सगळ्यात सुखसोयी गेली. तशी डॅडींकडे होतो ती ही कोठडीच होती ना, फक्त ती 5 स्टार होती. पण रणजित आता आपण स्वतंत्र आहोत. तू बाहेर आलास ना की तुला कळेल स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे. खूप टेन्शन आलंय मला. इतक्या लोकांचं आपण देणं लागतोय. तुझ्या दादाचेही पैसे द्यायचे. कर्जाचा हा डोंगर उभा राहिला. आपण आयुष्यभर जरी राबलो ना तरी देखील हे कर्ज नाही फेडू शकत. आपण जाऊया ना आपल्या हक्काच्या घरी. अशी ही धर्मकन्या. कोर्टाची नोटीस. शेवटी कार्टीनं डाव साधला म्हणायचा. कोर्टाची नोटीस पाठवली. वासंती, नेमक्या कामाच्या वेळेला हे वासंतीचा फोन स्विच ऑफ. ताईचा फोन लागणार कधी आणि आम्हाला भेटणार कधी? सौरभ, काय झालं? दारू प्यायला तू? प्यायलोय, लय प्यायलोय. लाज अंडी या कार्टन. बसा. काय म्हणाल? लाज? मी? ए बाळू, ऐकलास ना काय म्हणते माझा बाप? मी लाज काढली. कोण रे तू? कुठं भेटला तुला? मी बाळू. पण प्यायलायस, दारू प्यायलायस? मी दारूला हात पण लावत नाही. दारूला हात लावत नसशील. दारू पिताना ग्लास तर हातात घेत असशील. छे 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 छे. अरे वास तर येतो तुझ्या तोंडाला, सगळ्या अंगाला. हो, त्याचं काय झालंय? एखाद्या दारू पेलेल्या माणसाच्या अंगाला हात लावला किंवा असं सौरभ सारखं घेऊन आलं का नाही की होतं असं काहीतरी, त्यामुळे तुम्हाला येतोय. हुशार दिसतोयस. कुठं भेटला तुला? दारूच्या गुत्त्यावर. थोडी घेतली, पण सौरभ इतकी नाही बरं का, हे असं रस्त्यावर पडण्यासारखी. म्हणजे हा रस्त्यावर पडला होता? पाय पण मोडलाय. मासा रस्त्यावर कसं टाकून येणार ना. दोस्त आहे आपला, एक घेऊन आलो. बरं घरी. हुशार दिसतोयस. काय काय करतोस काय तू? काय करू? अच्छा, म्हणजे काहीच करत नाहीस? नाही, असं काही नाही, करतो ना. म्हणजे मी सारखा फोन करत असतो मोडकांना. मोडक? कोण मोडक? विश्वनाथ मोडक. दुश्मनी आहे ना आपली त्यांच्याशी, सारखा फोन करत असतो. अच्छा, मग उद्या आम्हाला येऊन भेट तू. म्हणजे
शुद्धीत असता नाहीये. पण का भेटू? ते तर भेटल्यावर सांगतो की तुला. पण न घेता या. बरं बरं, येऊ का? या. व्यवस्थित हा. येतो. मोडकांचा दुश्मन. चिरंजीव रस्त्यावर पडून आलेत. डॉक्टरना फोन लावला पाहिजे. हा डॉक्टर, मी विद्याधर साने बोलतोय. अशी ही धर्मकन्या. रेवती खूप गोड मुलगी आहे. शी इज सो कॉन्फिडेंट. मी तुला एक सांगू का, जर एखादी भित्री मुलगी रेवतीला भेटली ना तर तिची भीती कुठल्या कुठे पळून जाईल. पण आरती, जमिनीचं काय? अगं होईल, ती मदत करणार आहे म्हणाली. अर्थात तिच्या वडिलांकडून तिला तिचा हक्क कधी मिळतोय याच्यावर अवलंबून आहे सगळं. पण माझे सुद्धा प्रयत्न सुरूच आहेत की. मी तिच्यावर डिपेंड नाहीये. भिसे काका सुद्धा दोघा तिघांशी बोलतायत. राधा, वैभव तुझ्याशी काही बोलला या संदर्भात? फार नाही, पण त्याला असं वाटतं की रेवती आणि सानेंच्या वादात तू भरडली जाऊ नयेस. अगं, त्याला काळजी वाटते ग. मित्र आहे ना तो माझा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढं काय आणलंयस? अरे तू बघ तर, खुश होशील तू. हो का? साडी माझा आवडता रंग आहे. आवडली तुला? हो, खूप मस्त आहे रे. कशी आहे आरती? अगं खूप छान आहे. मस्त आहे ना? ए मग तू ठेव. अगं राधा, हे बघ, आपल्याला दिलेलं गिफ्ट कुणाला द्यायचं नसतं. अगं असं काय करतेस तू? राधा, नाही, याच्यात ना खरी चूक आहे ना ती वैभवची. अगं माझी काय चूक आहे याच्यात? हो, म्हणजे काय, तू माझ्यासाठी साडी आणलीस आणि तुझ्या मैत्रिणीसाठी काहीच आणलं नाहीस. ओ, आहे असं तुला वाटतंय ग, पण आरतीला मी विसरेन असं शक्य आहे का? हे तुझ्यासाठी. ओ चला तर, माझ्यावरचा राग मावळलाय. मी रागावलो नव्हतोच तुझ्यावर. अच्छा, रेवती बद्दल बोलतीस तू. पण आरती, मी खरंच तुझ्यावर रागावलो नव्हतो. तुझी काळजी वाटत होती म्हणून मी तुला म्हणालो की रेवती आणि सानेंच्या वादात तू नको पडूस. पण ठीक आहे, तू आता निर्णय घेतला आहेस आणि त्यावर ठाम आहेस, तर आता मी ठरवले की मी तुझ्याबरोबरच थांबेन. त्यामुळे यापुढे जे काही व्हायचंय ते आपल्या दोघांचं होईल. आता मी राधा आणि मी तुला एकटं सोडणार नाही आहोत. कळलं? बरोबर ना? हो, म्हणजे काय. ए, मला दाखव ना काय आणलंय. आई झोपली? नुकताच डोळा लागलाय. औषधांची ग्लानी असली ना तरी सुद्धा झोपायला बघत नाही. सारखी इकडची तिकडची चौकशी चालू असते. राधा आणि वैभव कधी लग्न करून येत आहेत हे विचारत असते. काय करणार बिचारी, तब्येत बरी नसल्यामुळे घराच्या बाहेर जाणे येणं काय होत नाही. अशा वेळी ती आपल्यालाच प्रश्न विचारणार, आपण फक्त तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊन मोकळं व्हायचं इतकंच. पण मावशी तिला खूप चांगल्या प्रकारे हँडल करायची.
हो. पण आता मावशी घरात नाहीये, ते आपल्याला दोघांनाच पाहावं लागेल. बाबा हा? मावशीला तिच्या घरी जाऊन सोडून आलात ना, हे मात्र बरं केलं. नाहीतर तिच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय हे कळून सुद्धा मावशी इकडे राहिली असती ना, तर आपल्यालाच वाईटपणा आला असता. हो. बाबा राधाचा फोन आलेला. हो, काय म्हणते राधा? म्हणजे बरी आहे ना? आणि आरती? दोघीही बऱ्या आहेत. राधा आणि वैभवच्या लग्नाचा मुहूर्त पुढच्या आठवड्यात कळेल असं म्हणाले. वा, एकदा लग्न करा आणि या इकडे. तुझ्या आईचे प्राण कंठाशी आलेत, तिला त्यांचं लग्न झालेलं पाहायचंय. बाकी काही म्हणा बाबा, आम्हा तिघा भावंडात राधाच तुमच्या दोघांची जास्त लाडकी आहे. गौरी, असं काही नाहीये. कसं आहे माहितीये का, जर 3 अपत्य असतील ना आणि त्यातलं एक अपत्य काही उणीवांमुळे जर जगाच्या पाठी असेल ना, तर त्या अपत्याकडे आई वडिलांचं जास्त लक्ष असतं आणि त्याची ते काळजी घेतात, इतकंच. काय करावं या कार्टीचं काय कळत नाही. पण सर, रेवतीची बाजू तर स्ट्रॉंग आहे. कळतंय आम्हाला, कळतंय. ही कायद्याची लढाई आम्ही हरणार आहोत. हो, पण नोटिसीला उत्तर तर द्यावं लागणार ना. मग तुला कशाला ठेवली आहे? मी उत्तर देईन, पण त्याचा काही फारसा उपयोग होईल असं मलाही वाटत नाही. बघ, काहीतरी चाल ढकल कर, थोडासा वेळ काढ. तोपर्यंत आम्ही या पोरीचं काय करायचं ते बघतो.